हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मुलांनो, आज आपण बघणार आहोत लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 मधील 5 मार्चचे क्वेश्चन, जे की आहे PYQ चे 2019 ते 2025 पर्यंत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 5 मार्क्स क्वेश्चनला. आणि लक्षात घ्या, 5 मार्क्स क्वेश्चन ह्या चॅप्टर मधले खूप इम्पॉर्टंट आहे. जर बोर्डला जास्त क्वेश्चन जर आले 5 मार्क्सचे, तर जास्तीत जास्त कोण चॅप्टर होतं? चॅप्टर नंबर 4 आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, आणि चॅप्टर नंबर 3 आहे जो की लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सगळ्यात जास्त क्वेश्चन या चॅप्टरवरती विचारले गेले आतापर्यंत 5 मार्क्ससाठी. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, आपला बघायचा क्वेश्चन नंबर 4, जो की असतो आपल्याला 5 मार्क्सचा, आणि टोटल आपल्या याच्यामध्ये बघायचे 8 क्वेश्चन. म्हणजे 2019 ते 2025 पर्यंत किती क्वेश्चन झाले? फक्त 8 क्वेश्चन आतापर्यंत त्याच्यामध्ये विचारले गेले होते. ठीक आहे, आता पहिला क्वेश्चन बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बेस्ड ऑन ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह संदर्भात तुम्हाला क्वेश्चन लिहायचं आहे. आता तुम्हाला एकूण किती विचारले? 5 क्वेश्चन. 1, 2, 3, 4, 5. म्हणजे आपला एक क्वेश्चन 1 मार्क्ससाठी आहे. लक्षात घ्यायचं. कशासाठी आहे? आपला एक क्वेश्चन 1 मार्क्ससाठी. म्हणजे आपण जास्तीत जास्त प्रत्येक क्वेश्चनचं जे आहे कोणतं 1 मार्क्सचं आन्सर लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजे याचं 1 मार्क्सचं, याचं 1 मार्क्सचं, असे सर्वांचे किती? 1-1 मार्क्स फक्त. ठीक आहे, आपला काही 2 मार्क्सचे आन्सर लिहायची नाही. हा विचारलाय मार्च 2024 साठी तुम्हाला क्वेश्चन. ठीक आहे, आता बघूयात आपण पुढच्या स्लाइड मध्ये ए, बी, सी, डी आणि ई चे आन्सर जे आहेत. ठीक आहे, 1-1 मार्क्ससाठी. पहिला क्वेश्चन तुम्हाला काय विचारलंय? इन विच ऑर्गन स्पर्म आर फॉर्म. आपल्या माणसाच्या शरीरामध्ये कोणत्या ऑर्गन मध्ये ह्युमन मेल आपलं विचारलंय? कोणतं विचारलंय? ह्युमन मेल विचारलंय. आता ह्युमन मेल मध्ये स्पर्म कुठे तयार होतात? शुक्राणू कुठे तयार होत असतात? मग हे तुम्हाला दिले आन्सर टेस्टिस. मग पूर्ण वाक्यामध्ये लिहायचे. आपल्याला जर विचारलेलं असेल 1 मार्कला, तरी पण आपण पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं. कोणतं? स्पर्म आर फॉर्म इन द टेस्टिस इन सेमिनिफरस ट्यूबुल. आता सेमिनिफरस ट्यूबुल त्याच्या आतमधला पार्ट आहे. जर हा तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, पण टेस्टिस हा शब्द खूप महत्वाचा आहे. तुम्ही त्यानुसार फॉर्मॅटिंग करायचे आहे. जर तुम्ही लिहिलं स्पर्म आर फॉर्म इन द टेस्टिस, तरी पण तुम्हाला आउट ऑफ 1 मार्क्स भेटणार, म्हणजे भेटणारच. नेक्स्ट त्यानंतर व्हॉट इज द लेंथ ऑफ स्पर्म. स्पर्मची लेंथ काय आपल्याला माहिती आहे? 60 मायक्रोमीटर आहे. आणि लक्षात घ्या, कधी कधी 6 मायक्रोमीटरच्या ऐवजी किलोमीटर, नॅनोमीटर, त्यानंतर असे तुम्हाला युनिट वेगळे देऊ शकतात. सेंटीमीटर. आता अशी युनिट लिहायची नाही. आपलं युनिट कोणतं आहे? मायक्रॉन मीटर. तुम्हाला ऑप्शन देतील 60, 60, 60 आणि परत 60. मग इथं असेल नॅनोमीटर, इथं असेल मायक्रोमीटर, इथं असेल किलोमीटर आणि इथे असेल नॅनोमीटर. मग आपला आन्सर कोणतं आहे? मायक्रॉन मीटर. मग बघा, कधी कधी तुम्ही फक्त 60 जर पाठ केला असेल, तर खालची युनिट जर पाठ केलं जर नसेल, लास्ट नसेल, तर मार्क्स भेटणार नाही. हे पण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. युनिट खूप महत्वाचं आहे. कोणतं? मायक्रॉन मीटर. त्यानंतर व्हॉट इज द वर्क ऑफ व्हास्ट डिफरन्स. आता व्हास्ट डिफरन्स जे आहे त्याचं वर्क काय? आता तुम्हाला ती डायग्राम दाखवतो मी तुम्हाला. त्या डायग्राम मध्ये व्हास्ट डिफरन्स जे आहे पुढे आपला आहेच, त्याच्यामध्ये त्यांचं काम काय? तो काय करतो? स्पर्म पुढे पास करायचं काम करतो. बघा, द व्हास्ट डिफरन्स ट्रान्सपोर्ट स्पर्म इनटू द एपिडायमिस टू द इजॅक्युलेट डक्ट. इजॅक्युलेट डक्ट म्हणजे कोणतं? पेनिस पर्यंत जे आहे स्पर्म ते पाठण्याचं काम करतो. कोण? व्हास्ट डिफरन्स. आता ते डायग्राम आली की मी तुम्हाला परत समजावून सांगितलं एकदा. त्यानंतर बाय विच टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन स्पर्म आर फॉर्म. स्पर्म कोणत्या सेल डिव्हिजनने फॉर्म होतात? आपण 2 बघितल्या. आपण कोणत्या? एक बघितली मायटोसिस, दुसरी बघितली कोणती? मिओसिस. आणि कोणतं? लक्षात ठेवा, गॅमेट जे फॉर्मेशन होतात, गॅमेट फॉर्मेशन फक्त मिओसिस या सेल डिव्हिजनने होऊ शकतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं कोणतं? मिओसिस या सेल डिव्हिजनने स्पर्म फॉर्म होत असतात, मायटोसिसने नाही. त्यानंतर ई नंबरचं क्वेश्चन. राईट एनी टू एन अनपेअर ऑर्गन ऑफ ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. अनपेअर म्हणजे काय? जे जोडीमध्ये नाही. बाकी सगळे कसे पेअर फॉर्म मध्ये असतात, जोडीमध्ये असतात. असे कोणते विचारले आपल्याला? ते अनपेअर फॉर्म मध्ये. मग आपल्याला दोनच आहे. कोणकोणते? पेनिस आणि प्रोस्टेट ग्लॅंड. हे दोन्ही कसे? अनपेअर आहे. लक्षात ठेवायचं, म्हणजे जोडीमध्ये नाही. पेनिस काय पेअर मध्ये नसतं, प्रोस्टेट ग्लॅंड काय पेअर मध्ये नसतं. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढील क्वेश्चन बघूयात. बघा, आता हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय आन्सर एनी वन ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आता तुम्हाला क्वेश्चन कोणता विचारलाय? याच्यामध्येच विचारलाय. आता क्वेश्चन नंबर 5 मधला क्वेश्चन आहे. आता एनी वन म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच लिहायचं का? तर नाही, आपलं सर्व लिहायचे आहे. आता क्वेश्चन 5 मध्ये देईल तुम्हाला. आता ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम डायग्राम काढायची. त्यानंतर विच टाइप्स ऑफ हार्मोन आर सिक्रेटेड इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. एकूण 4 आहे. मला कमेंट मध्ये लगेच सांगायचं आहे क्वेश्चनचा आन्सर बघण्या अगोदर.
बघा, वेन डज द मेनोपॉज पिरियड स्टॉप? मेनोपॉज पिरियड म्हणजे काय? मासिक पाळी केव्हा पूर्णपणे बंद होते, थांबते, याला काय आपण मेनोपॉज पिरियड स्टॉप होतो. बघा, हाऊ मेनी ओव्हरीज आर देअर इन फिमेल फोएटस ऍट द टाइम ऑफ बर्थ? जन्माच्या वेळेस फिमेल फोएटस मध्ये किती ओव्हरीज असतात हे तुम्हाला विचारलंय. ठीक आहे, आता हे पण मला कमेंटमध्ये तुम्ही सांगायचे. मेनोपॉज केव्हा स्टॉप होतो ते एक आहे, आणि पूर्णपणे ओव्हरीज किती असतात कोणत्या मुलीच्या जन्माच्या वेळेस जे आहेत, बर्थच्या वेळेस. ठीक आहे, हे तुम्हाला विचारलंय. आता बघू त्याचा आन्सर पहिल्याच बघा. ड्रॉ वेल डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे एकदम क्लिअर कट डायग्राम काढायची. आता बघा, डायग्राम काढताना महत्वाचं काय मुलांना, डायग्राम जेव्हा तुम्ही काढणार, डायग्रामची तुम्हाला फॉर्मॅटिंग काय असते, फॉर्मॅटिंग असली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे डायग्रामला लेबल कोणते कमीत कमी 3 असले पाहिजे. किती पाहिजे? कमीत कमी 3. आता 1, 2, 3 आणि 4, आता हे तुम्हाला 4 लेबल दिले इथं. ठीक आहे. 4 लेबलपैकी कमी कमी तुम्हाला 3 लेबल हे त्याला पाहिजे. जर तुम्ही हे 3 लेबल त्याला परफेक्ट जर दिले, तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील या क्वेश्चनसाठी. आता बघा, तुम्हाला एकूण 4 क्वेश्चन दिले. 1, 2, 3, 4. आता यामध्ये तुम्हाला काय वाटले? 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. तर डायग्रामला असतात 2 मार्क्स. किती असतात? 2 मार्क्स. आता इथे झाले 2. नंतर याला 1, याला 1 आणि याला 1. 1, 2, 3, 4, 5 असे पूर्ण 5 मार्क कव्हर करतात. फक्त तुम्हाला काय म्हटलंय? ड्रॉ करायची, लेबल करायचं, तेवढंच करायचं. याच्याविषयी काहीही लिहायचं नाही. जेवढं तुम्हाला विचारलंय तेवढंच लिहायचं. जास्त लिहिलेला मार्क्स नसतात. क्वेश्चन काय विचारलेलं हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. मग हा किती? 2 मार्क्सला. डायग्राम काढायची, एक्सप्लेनेशन द्यायचं, 2 मार्क्स. सॉरी, डायग्राम काढायचं, फक्त लेबलिंग करायची. त्यासाठी ओव्हरी असेल, ओव्हिडक्ट असेल, न्यूट्रस असेल, निवचन असेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणत्या 3 लेबलिंग करायच्या? फॉर्मॅटिंग व्यवस्थित असली पाहिजे डायग्राम. डायग्रामचा जो लुक आहे तो लुक बघून घ्यायचा, डायग्रामची प्रॅक्टिस करायची. आणि 2 मिनिटासाठी जर तुम्ही टाइम देता डायग्रामला, तरी पण डायग्राम परफेक्ट येऊ शकते. ठीक आहे. लेबलिंग व्यवस्थित करा. याला 2 मार्क असतात, बाकीच्यांना 1-1 मार्क्स. मग बाकीचे क्वेश्चन बघू आता आपण. बघा. काय म्हटले? विच टाइप्स ऑफ हार्मोन्स आर सिक्रेटेड बाय द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम? आता इथे तुम्हाला दिली इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला अजून दिलं 20 टाइप्स ऑफ हार्मोन. हे तुम्हाला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि कोणतं ल्युटिनायझिंग हार्मोन, हे अजून 2 आहे. ठीक आहे, आपल्या बुक्स मध्ये दिलेले. हे 2 आणि हे 2 एकूण 4 असतात. ठीक आहे, तरी पण तुम्हाला किती लिहायचे? 1 मार्क्स लिहायचे. म्हणजे हा किती? 1 मार्कला, हा हा अर्धा मार्कला आणि हा अर्धा मार्कला, असं मिळून यांचा 1 मार्क असतो. म्हणून तुम्हाला काय म्हटलं? 1 मार्कचा क्वेश्चन विचारला असेल ना, 1च मार्क लिहायचं. ठीक आहे. परफेक्ट जर माहिती असेल तर. जर तुम्ही हार्मोनमध्ये कन्फ्युजन जर असाल, तुम्ही FSH आणि LH हे पण नाव लक्षात ठेवा. तुम्हाला वाटलं आपलं नाव चुकतंय, हे ऍडिशनल सुद्धा लिहिले तरी चालतील. ऍडिशनल लिहिले तर मार्क काही कट होणार नाही तुमचे. लक्षात ठेवायचं. वेन डज द मेनोपॉज पिरियड स्टॉप? आता वयाच्या 45 ते 50 वर्षी कोणतं महिलांमध्ये मेनोपॉज पिरियड जे आहेत कम्प्लिटली स्टॉप होतात. मग तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये लिहायचे मासिक पाळी जे असते. काय विचारलं तुम्हाला? मासिक पाळी, ज्याला आपण म्हणतो मेनोपॉज पिरियड, हे केव्हा स्टॉप होतो? वयाच्या 45 ते 50 वर्ष. ठीक आहे. हाऊ मेनी ओव्हरीज इन देअर फिमेल फोएटस ऍट द टाइम ऑफ बर्थ? फिमेल फोएटस मध्ये किती ओव्हरी असतात? तर 2 ओव्हरी असतात. पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं. मला सांगा, या 5 मिनिटाचं क्वेश्चन लिहायला जास्तीत जास्त तुम्हाला किती टाइम लागणार आहे? डायग्रामला आपण 5 मिनिटं धरले आणि कोणतं यांना फक्त एक, जास्तीत जास्त 10-15 सेकंदात, तरी पण तुमचे 5 मार्क्स इझी होऊन जातात. लक्षात ठेवायचं, 5 मार्क्स जे आहेत. ठीक आहे. क्वेश्चन एकदम सोपे असतात, फक्त आपल्याला लॉजिकली क्वेश्चनचे आन्सर द्यायचे असतात. आणि 1 मार्क्ससाठी पूर्णपणे 2-2, 3-3 लाईन लिहित बसू नका. एकदम ॲक्युरेट लिहायचंय. जर ॲक्युरेट लिहिलं तर त्याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये मार्क भेटतात. एका ओळीला 1 मार्क सुद्धा भेटणार आपल्या इथं, पण ॲक्युरेट लिहिलं असेल तर. महत्त्वाचं काय आहे? 45 ते 50 वर्ष, 2 ओव्हरीज, इथं इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे. आता या हार्मोनची नावं, मासिक पाळी केव्हा स्टॉप होते, वर्ष, आणि किती ओव्हरीज असतात. आपल्यासाठी हे शब्द 1-1 मार्कचे आहे. किती? 1-1 मार्कचे आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तुम्हाला हे इरेज करतो, जेणेकरून तुम्हाला परत स्क्रीनशॉट घ्यायला अडचण येणार नाही. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बाय ऑब्झर्विंग द डायग्राम ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकल डायग्राम दिली आणि मेन्स्ट्रुअल सायकलची डायग्राम दिल्यानंतर या डायग्राम मध्ये तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर लिहायचे. डायग्राम एकदम महत्वाची तुम्हाला सांगतो. बघा मुलांना, या डायग्राम मध्ये खाली तुम्हाला पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन दिले. ठीक आहे. पहिलं बघ, पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन, पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम म्हणजे
जेव्हा बाळक पूर्णपणे आतमध्ये जी ग्रोथ सुरू होते, ग्रोथच्या अगोदर एंडोमेट्रियम जे आहे एक गादीसारखं स्ट्रक्चर असतं. म्हणजे बाळाची ज्या ठिकाणी वाढ होती त्या ठिकाणी पूर्णपणे हे एंडोमेट्रियम आतमधलं कव्हर जे आहे ते तयार करायला लागतं. ओव्हुलेशन पिरियड आहे म्हणजे एगला स्पर्म भेटण्याचा हा दिवस. ठीक आहे, एगला स्पर्म आहे म्हणजे जर ह्या पिरियडमध्ये कोणतं ओव्हुलेशन प्रॉपर जर झालं, एग तयार होतोय, एगला पूर्णपणे स्पर्म जर भेटले, 100% प्रेग्नन्सी राहते. लक्षात ठेवायचं. काय राहते? प्रेग्नन्सी राहते. त्यामुळे ओव्हुलेशन पिरियड पण तुम्हाला दिलं 14, 15 हे दिवस दिले. पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ ग्लॅड्स इन एंडोमेट्रियम. आता ग्लॅड सिक्रेशनचा कालावधी देईल किती? जवळपास तुम्हाला 20 ते 27 दिवसापर्यंत म्हणजे इथून इथपर्यंत. ठीक आहे, 20 ते 27 दिवसापर्यंत. बाकी कॉर्पस अल्बिकस केव्हा तयार होतं, प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन हार्मोन केव्हा तयार होतं, त्याच्या खाली बघायचं आहे व्यवस्थित. ठीक आहे, बरोबर आहे. इस्ट्रोजन वगैरे आहे, काय तर होतो, ओव्हुलेशनचा टाइम वगैरे आहे. हा टाइम खूप महत्वाचा आहे. खाली तुम्हाला डे दिलेले डे इथं इथं डे दिलेले आणि वरती हार्मोन्स नाव दिलेले आणि कोणत्या दिवशी काय होतं डे नुसार हे तुम्हाला दिलेलं आहे खाली. हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. याच्यावरती खूप प्रश्न येतात कधी कधी आणि हे जे क्वेश्चन असतो तुम्हाला जर फिगर दिली असेल तरच आपल्याला सोपे होतात, नाही तर मग तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, पण मोस्ट ऑफ टाइम आपल्याला फिगरच देऊन आन्सर विचारलं जाते. ठीक आहे, तर मला लक्षात ठेवायचं. पुढे बघा, आपण क्वेश्चन बघू. व्हॉट इज द पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन? पिरियड काय मेन्स्ट्रुएशनचा? दुसरा, ऑन विच डे डज द ओव्हुलेशन ऑकर ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल? बघा, ओव्हुलेशन केव्हा होतं? सापडलं क्वेश्चन आन्सर तुम्हाला. इतकं सोपं क्वेश्चन असतं, खूप सोपे असतं. बघा, इन मेन्स्ट्रुअल सायकल विच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अंडरगो चेंजेस? कोणत्या ऑर्गनचा चेंज होतोय मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये? बघा, युटेरस ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन, चेंजेस इन युटेरस इन द ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. युटेरस मध्ये चेंज होते हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे ह्या क्वेश्चन आन्सर तुम्हाला या डायग्राम मध्ये आहे. फक्त लॉजिकली आपल्याला कळलं पाहिजे आन्सर कुठं आहे. बघा, चेंजेस ओव्हर ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन म्हणजे तुम्हाला सांगता आलं पाहिजे युटरस मध्ये आणि कोणता ओव्हरी मध्ये चेंजेस येणार आहे कुठे मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस आपल्याला सांगता आलं पाहिजे. विच पिरियड ऑफ सेट टू बी पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम? आता इथे बघा, पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. मग हा पिरियड तुम्हाला सांगता आला पाहिजे किती? इथे तुम्हाला 4 दिले, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. मग तुम्हाला इथं 6 to 13 डेज हा सांगता आला पाहिजे. ठीक आहे, विच पिरियड इज सेट टू बी पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ ग्लॅंड इन एंडोमेट्रियम? बघा, सिक्रेशन ऑफ ग्लॅंड इन एंडोमेट्रियम. मग हा पिरियड तुम्हाला देईल किती? फॉर एक्झाम्पल 19 दिवस ते 27 दिवसापर्यंत. डेज 19 to डेज 17 आहे. बघा मला सांगा, 1, 2, 3 कोणतं? हेच तुम्हाला आन्सर इथंच भेटले. ठीक आहे, ओव्हुलेशन केव्हा स्टार्ट होतं ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, त्यामुळे क्वेश्चन बघा किती सोपे विचारलेले. फक्त ह्या सगळ्या डायग्राम मध्ये क्वेश्चनचे आन्सर आहे. ठीक आहे, क्वेश्चन आन्सर बघूयात आता. बघा, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर, व्हॉट इज द पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन? मग तुम्हाला म्हटले पिरियड किती असतो? 3 ते 5 दिवसापर्यंत असतो. ठीक आहे, 3 ते 5 म्हणजे मासिक पाळी जे आपण काय म्हणतो स्त्रियांना जो त्रास वगैरे होतो, ब्लड बाहेर नाही असेल, हा त्रास वगैरे होतो किंवा पोट दुखणे वगैरे असेल, ठीक आहे, हा त्रास होतो. किती दिवस होतो? 3 ते 5 दिवस. म्हणून ह्याला काय म्हटले? मेन्स्ट्रुएशनचं पिरियड किती? 3 ते 5 दिवसापर्यंत. ठीक आहे, जास्तीत जास्त तो 4 दिवसापर्यंत चालतो, पण आपल्या बुक्समध्ये आपल्याला दिले क्लिअर कट 3 ते 5 दिवस, कोणाकोणाला 5 दिवस पण चालतो. ठीक आहे, त्यामुळे 3 ते 5 दिवस आपल्यासाठी महत्वाचे. बघा, ऑन विच डे डज द ओव्हुलेशन ऑकर ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल? ओव्हुलेशन किती दिवशी होतं? मी पाठीमागचे डायग्राम बघा, पाठीमागच्या डायग्राम मध्ये मी क्लिअर कट दाखवून दिलं तुम्हाला. 14, 15, 16 हे 3 दिवस जे आहेत, 14, 15 याच्यामध्ये काय होतं? ओव्हुलेशन स्टार्ट होतं. ठीक आहे, ओव्हुलेशन म्हणजे काय? अंड तयार होणं, एक तयार होणं. म्हणजे फिमेल मेन्स्ट्रुअल सायकलचं मेन मोटिव्ह काय आहे? एक तयार करणं, अंड तयार करणं. ठीक आहे, जे की आहे फिमेल गॅमेट आहे, लक्षात ठेवायचं. बघा, इन मेन्स्ट्रुअल सायकल विच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अंडरगो चेंजेस? ओव्हरी आणि युटेरस या दोन्हींचे पण मी रिमार्क तुम्हाला पाठीमागच्या स्लाइड मध्ये दाखवून दिले होते. म्हणजे आपल्या डायग्राम मध्ये क्लिअर कट आन्सर दिलेले. जर तुम्ही डायग्राम व्यवस्थित बघितले, पेपरला अजिबात पॅनिक व्हायचं नाही. पेपर खूप सोपा असतो. पेपर पूर्णपणे 100% विद्यार्थ्यांचा विचार करून तयार केलेला असतो. पेपरमध्ये जवळपास 70% आपले इझी क्वेश्चन असतात, फक्त 30% कसे असतात? फक्त लॉजिकल क्वेश्चन असतात. लॉजिकल का? ज्या मुलांनी आतापर्यंत सिलेबस समजून घेतलाय अशा मुलांना ते 30% क्वेश्चन जे आहेत ते अचीव होतात. बाकी 70% सर्वांना समजण्यासारखे असतात. हाच पेपरचा पॅटर्न असतो. ठीक आहे, 30% लॉजिकल, त्या 10% पूर्णपणे हार्ड असतो. 10% तेवढं काही विचार करायचा नाही, 10% आपला आपोआप जमतात किंवा प्रॅक्टिस झाली असेल तर. पण आपला 70% विचार करायचा जो की सगळ्यांना पाठ जमणार आहे. ठीक आहे, तर बघा, इन विच पिरियड सेट टू बी पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम? मग तुम्हाला 5 दिवस 13 दिवस आहे. आता हे दिवस जे आहेत तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकल कशी दिलेली त्या डायग्राम मध्ये पूर्णपणे एक्सप्लेन केला असतात. 5 दिवस ते 13 दिवस जो आहेत आणि पूर्ण वाक्यामधले जे पिरियड ऑफ
जनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. ठीक आहे. व्हॉट इज पिरियड से टू बी पिरियड ऑफ सिक्रेशन ग्लॅब एंडोमेट्रियम बघा 15 ते 28 दिवसपर्यंत जो पण आपला कालावधी दिलेला आहे कोणत्या डायग्राम मध्ये डायग्रामच्या बेसिसवरती क्वेश्चन लिहायचे आहे आपल्याला. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. कळेपर्यंत तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हा डायग्रामचे क्वेश्चन एकदम लॉजिकली द्या. काही अडचण असेल तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देतो की कसा क्वेश्चन पेपर फेस करायचा. क्वेश्चन पेपर एकदम सोपा असतो मुलांना, क्वेश्चन पेपर अजिबात घाबरायचं काम नाही. तुम्ही जर लॉजिकली आन्सर असाल, ऑलरेडी तुम्ही सगळं जर सिलेबस झाला असेल 100% तुम्ही त्या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. आता आपला चौथा क्वेश्चन आहे. चौथ्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन कम्प्लीट सेंटेन्स बेस्ड ऑन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम संदर्भात आपला क्वेश्चनचा द्यायचा बघा. हा क्वेश्चन आता असं विचारला ज्या की तुम्हाला मध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम डायग्राम दिलेली नाही. ठीक, काहीच दिलेलं नाही. मग अशा वेळेस पाठीमागे क्वेश्चनचा आधार घेऊन म्हणजे कोणता आपण जे वाचलंय आतापर्यंत त्या क्वेश्चनचा आधार घेऊन आपला क्वेश्चन सॉल्व्ह करणं खूप महत्वाचं आहे. बघा, हाऊ मेनी इमॅच्युअर ओसाइट्स आर प्रेझेंट इन द टाइम्स ऑफ बर्थ इन द ओरी ऑफ फिमेल फोएटस. आपल्या सरळ सरळ बुक्समध्ये उल्लेख केले किती मिलियन्स वेळ असतात, ट्रिलियन्स वेळ असतात या ओरीचा. व्हॉट इज ओव्हुलेशन, ओव्हुलेशन म्हणजे काय. व्हॉट इज मेनोपॉज, मासिक पाळी केव्हा थांबते त्याला म्हणतो आपण मेनोपॉज आहे. मग मेनोपॉज काय. ड्रॉ सायंटिफिकली करेक्ट डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. तुम्हाला डायग्राम काढायची, ठीक आहे, करेक्ट डायग्राम, आणि त्या डायग्राम मध्ये लेबलिंग द्यायची कोणतं, ओव्हरी आणि युटरस. आता मला सांगा हा जो क्वेश्चन आहे बघा, तुम्हाला पहिला क्वेश्चन आपल्याला एकूण 5 मार्क क्वेश्चन आहे. आता ड्रॉ सायंटिफिकली करेक्ट डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता ही क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी. ठीक आहे, तुम्हाला डायग्राम काढायचे 2, त्यानंतर हा एक आणि हा पूर्णपणे 1, म्हणजे हे 2, 3, 4, 5 असे 5 मार्कचे क्वेश्चन तुम्हाला दिले. तुम्हाला म्हटलं की ते डायग्रामला 2 मार्क परफेक्ट असतात, त्याला लेबलिंगला. पण आपलं लेबलिंग जास्त करायचे का नाही, त्यांनी 2 लेबलिंग ठरवून दिले. कोणकोणते, फक्त ओव्हरी आणि युटरस तुम्ही लेबलिंग करा, बाकी कशालाही लेबलिंग करू नका. तरी पण तुम्हाला 2 मार्क परफेक्ट भेटतील जर प्रॉपर डायग्राम काढल्याचं. मेनोपॉज म्हणजे काय हे आपल्या इक्वलमध्ये लिहायचे. ओव्हुलेशन म्हणजे काय ते आपल्या इक्वलमध्ये लिहायचे. आणि कोणतं किती इमॅच्युअर ओसाइट्स असतात ते आपल्या इक्वलमध्ये लिहायचे. म्हणजे 1, 2, 3 यावर परफेक्ट लिहायच्या, डायग्राम काढायची, 5 मार्क्स तुम्हाला 100% भेटतात. ठीक आहे. आता एक एक याचा आन्सर बघू आपण. बघा, किती मग इमॅच्युअर ओसाइट्स वेळ आहे आपल्या शरीरामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये 2 ते 4 मिलियन असतात. आणि हा डेटा आपल्या बुक्स मध्ये आहे. एकदा 2 तुम्ही वाचला तुमचा परफेक्ट लक्षात राहील कोणतं, 2 ते 4 मिलियन. ठीक आहे, ओसाइट्स असतात. इमॅच्युअर, मॅच्युअर नसतात. प्रत्येक महिन्याला एक एक जो असतो पूर्णपणे एक एक तो काय असतो, मॅच्युअर होत असतो. असं वयाचे किती 45 वर्षापर्यंत होत असतं, जोपर्यंत मासिक पाळी थांबत नाही तोपर्यंत. ठीक आहे, प्रत्येक महिन्याला एक एक जो आहे. आणि त्यामध्ये पण तुम्हाला सांगतो बघा, राईट आणि लेफ्ट ज्या ओव्हरी असतात या दोन्हीमध्ये पण समजा जानेवारीमध्ये इथं एक फर्टिलाइज झाला तर फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या ओव्हरीमध्ये काय होतो, एक फर्टिलाइज होतो. असं एक एक महिन्याचा कालावधी असतो. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, परत मार्च, एप्रिल, मे, जून असा कालावधी असतो. ठीक आहे, राईट मध्ये आणि लेफ्ट मध्ये. प्रत्येक याच्यामध्ये किती असतात, 2 ते 4 इमॅच्युअर ओसाइट्स असतात प्रत्येक ओव्हरीमध्ये. आता ओव्हुलेशन म्हणजे काय बघा, ओव्हुलेशन इज अ प्रोसेस इन विच मॅच्युअर ओव्हम इज रिलीज फ्रॉम द ओव्हरी into the oviduct. मॅच्युअर ओव्हम म्हणजे काय थोडक्यात एक तयार होतो ओव्हुलेशन मध्ये. ठीक आहे, तो कुठे होतो, ओव्हरी मध्ये रिलीज होतो आणि ओविडक्ट मध्ये परत असतो. म्हणजे ओव्हुलेशन प्रोसेस इन विच मॅच्युअर ओव्हम. आता हे तुम्हाला परफेक्ट सांगता आलं पाहिजे 1 मार्क साठी. आपले शब्द कोणते महत्वाचे, मॅच्युअर ओव्हम इज रिलीज हा शब्द महत्वाचा आहे. त्यानंतर फ्रॉम द ओव्हरी इंटू द ओविडक्ट, ओविडक्ट मध्ये येतात. आता ओविडक्ट मध्ये काय माहिती का, आता बघा फॉर एक्झाम्पल आपलं बघा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये असं एक पार्ट दिलेला आहे. या साईडला 2 तुम्हाला ओव्हरी दिले, या साईडला 1 आणि या साईडला 1 ओव्हरी दिले. मग मला काय म्हटलं, या साईडला इमॅच्युअर ओव्हम जो आहे कोणता ओव्हम येतो आणि कोणता ओविडक्ट जे आहे पूर्णपणे. इथं काय नाव तुम्हाला ओविडक्ट जे आहे, ओविडक्ट मध्ये काय होतं पूर्णपणे एक जो आहे तो ई जो असतो त्याला आपण ओव्हम असं म्हणतो. या भागी कोणतं युटरस वगैरे आहे, हा भागचा आणि खालचा वजनचा भाग जो आहे. ठीक आहे. व्हॉट इज मेनोपॉज, मेनोपॉज म्हणजे काय बघा, मेनोपॉज इज परमनंट स्टॉपेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मग तुम्हाला म्हटलं होतं मेनोपॉज म्हणजे काय होतं, परमनंट स्टॉप होतं कशाचं, मासिक पाळी येत नाही, ती स्टॉप होणं याला काय म्हणतो आपण मेनोपॉज असं म्हणतो. मग किती वर्षी, 45 ते 50 वर्ष. मग शब्द कसं महत्वाचे, परमनंट स्टॉपेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मग तुम्हाला सांगताल तर सांगा कोणतं, 45 ते 50 वर्ष. तुम्हाला विचारलेलं नाही मेनोपॉज केव्हा स्टॉप होतं, त्यामुळे
ही शब्द खूप महत्वाचे. कोणता? परमनंट स्टॉपेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. तुम्हाला हे लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही लक्षात राहिलं अशा वेळेस तरी पण हे नाही लिहिलं तरी काही अडचण येत नाही, तुमचे मार्क्स जाणार नाही. पण हे परमनंट स्टॉपेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल हे वाक्य खूप महत्वाचं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा क्वेश्चन बघूया आता. तुम्ही मला कमेंट करत चला, तुम्हाला या स्लाइड मध्ये काही जर अडचण येत असेल तर सिलेबस मध्ये अडचण येत असेल तर मला 100% तुम्ही सांगू शकता. जर कोणता क्वेश्चन समजला नसेल तरी पण तुम्ही कमेंट मध्ये मला कमेंट करा, सांगा. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूयात. बघा, पुढचा क्वेश्चन डी आपल्याला भेटलंय की करेक्ट डायग्राम काढायची. मग तुम्हाला करेक्ट डायग्राम कडून 2 लेबलिंग करायचं होतं. दोन्ही लेबलिंग ऑलरेडी आपण दिले. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, डायग्राम जेव्हा काढणार तुम्ही, डायग्राम काढल्यानंतर कोणतं डायग्राम पूर्णपणे ह्या मध्यभागी जे आहे ते गिरवत बसू नका. फक्त स्केचिंग काढा वरची प्रॉपर जे आहे. 2 लेबलिंग करा. कोणती? ओव्हरी आणि युटरस. आपल्या ओव्हरी आहे आणि युटरस आहे, 2 लेबलिंग करायची. ठीक आहे, असं जरी केलं पूर्णपणे तरी चालेल, काही अडचण नाही. आता मला सांगा, या डायग्राम मध्ये तुम्ही काढल्यानंतर तुम्ही बॉक्स करता का? मला कमेंट मध्ये सांगा. डायग्रामला 100% बॉक्स करणं खूप महत्वाचं आहे. आणि डायग्रामला बॉक्स करून कोणतं डायग्रामचं जे प्रॉपर नाव आहे, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, हे सुद्धा चांगलं महत्वाचं आहे. आता हे 3 पॉईंट्स तर आपल्या बुक्स मधलं आहे, पण तुम्ही इथं फिगर असं म्हणून उल्लेख करू शकता किंवा DI ची डायग्राम उल्लेख करू शकता. ठीक आहे. आता डायग्राम किंवा फिगर हे नाव का महत्वाचं आहे? तुम्ही 1 नंबर काढला असेल, 2 नंबर काढला असेल, ते पेपरला दिसणं थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि कोणतं मार्क्स आपल्याला जास्त भेटतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे लेबलिंग करायचंच ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम त्याच्या बेसला. ठीक आहे. बघा, 5 नंबरचा क्वेश्चन आपला, जो की आहे मार्च 2022 ला विचारला गेलेला आहे. त्यामध्ये पहिलं बघा, स्केच अँड लेबल द इसेन्शियल अँड ऍक्सेसरी होल ऑफ फ्लॉवर. म्हणजे फ्लॉवर मध्ये इसेन्शियल होल जे आहेत ते कोणकोणते, महत्वाचे कोणकोणते अंग आहे झाडामधले फ्लॉवरचे. आणि इसेन्शियल ऍक्सेसरी होल जे आहेत जे महत्वाचे नाही पण कोणतं झाडाला प्रोटेक्शन करतात, अशी तुम्हाला नाव लिहायचे. पॉलिनेशन काय आहे विचारलं तुम्हाला, गिव्ह एनी 2 एक्झाम्पल ऑफ एजंट्स ऑफ पॉलिनेशन. आणि पॉलिनेशन कोण कोण करतं त्या तुम्हाला दोघांची नाव लिहायची आहे. क्वेश्चन एकदम सोपा आहे. मला सांगा, तुम्हाला झाडामधले इसेन्शियल आणि ऍक्सेसरी होल याच्यामध्ये फरक कळाला का? ऍक्सेसरी म्हणजे काय माहिती का? कोणतं झाडासाठी महत्वाचे आहेत पण ते रिप्रोडक्शन करत नाही, याला काय म्हणतो आपण? ऍक्सेसरी होल. मग तुम्हाला त्याच्यामध्ये कोणतं आहे? कॅलिक्स आणि करोला आहे. त्याला आपण पाकळ्या सुद्धा म्हणतो. झाडाचा हा जो ग्रीन कलरचा पार्ट आहे, पार्ट तुम्हाला दिसतोय, बाहेरचा हा पार्ट आणि हा जो पार्ट आहे कॅलिक्स करोला जो आहे, कोणता? हा पार्ट झाडासाठी महत्वाचा आहे पण तो रिप्रोडक्शन करत नाही, पण महत्वाचा ऍक्सेसरी होल जे आहेत. कधी कधी आपले एक मार्क सुद्धा असं विचारू शकतात. त्यानंतर पुढचा बघा, इसेन्शियल जे आहेत. इसेन्शियल म्हणजे काय? जे ऍक्च्युअली रिप्रोडक्शनसाठी काम करतात. कोणकोणते? अँड्रोशियम आहे आणि गायनोशियम आहे. आता अँड्रोशियम मध्ये तुम्हाला हे नाव लिहायची गरज आहे का? तर नाही, हे नाव तुम्हाला लिहायची गरज नाही. ठीक आहे, तुम्ही फक्त अँड्रोशियम जरी सांगितलं, गायनोशियम जरी सांगितलं तर हे महत्वाचं आहे. मी तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन का दिली? कारण कधी कधी आपल्याला आठवलं नाही. कोणतं तुम्ही लिहू शकतात, कोणतं? अँड्रोशियम काही की मुलांना आठवत नाही, त्यामुळे मी तुम्हाला दिले. ठीक आहे, अँथर, कनेक्टिव्ह आणि फिलामेंट हे 2 नाव आहे. ठीक आहे, इथे बघा, हा आहे अँथर आणि हा आहे फिलामेंट. त्याच्यामध्ये अँड्रोशियमचे पार्ट येते. ठीक आहे, महत्वाचे म्हणजे आपण जो स्टामेन म्हणतोय, स्टामेन. स्टामेन कसं म्हणतो? एक जर पूर्णपणे अँथर असेल याला काय नाव आहे? स्टामेन. आणि पूर्णपणे स्टामेन एकत्र आले असतील त्याला काय म्हणतो आपण? अँड्रोशियम, जो मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. आता बघ, इथे तुम्हाला जर समजायचा प्रयत्न जर केला, इथे फॉर एक्झाम्पल हा एक स्टामेन, हा दुसरा स्टामेन, हा तिसरा स्टामेन, हा चौथा स्टामेन, हा पाचवा स्टामेन. आणि ग्रुप्स ऑफ स्टामेन जर एकत्र आली त्याला आपण अँड्रोशियम म्हणजे कोणता? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जो आहे. गायनोशियम तसंच, कोणतं? स्टिग्मा, स्टाईल, ओरी. हे गायनोशियमचं नाव आहे. कोणतं? आता गायनोशियम कोणता? हा पार्ट बघा, कोणता आहे? हा आहे स्टिग्मा, ही आहे स्टाईल आणि कोणती? ही आहे ओरी. स्टाईल म्हणजे काय आहे? लांबडाचा जो भाग असतो. आणि ओरीस कोणता? बेसला पार्ट जो आहे तो कोणता असतो? गायनोशियम. आपलं विचारलं काय मग? स्केच अँड लेबल इसेन्शियल अँड ऍक्सेसरी होल ऑफ फ्लावर. मग तुम्हाला फ्लावरची डायग्राम काढायची, त्याच्यामध्ये अँड्रोशियम, गायनोशियम नाव द्यायची, जे की आपल्या डायग्राम मध्ये जसं आहे तसं दिलेलं आहे. मग तुम्हाला हे सगळे नाव लिहिणं महत्वाचं आहे. तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला या क्वेश्चन मधले, आता बघा 3च क्वेश्चन विचारले, कोणता? पहिला आहे, दुसरा आणि तिसरा. मग याला किती मार्क्स असतील? 2 मार्क्स. ठीक आहे, हा क्वेश्चन 2 मार्क्स. इथं 1 मार्क, इथं 1 मार्क. व्हॉट इज पॉलिनेशन आहे 1 मार्क देईल तुम्हाला. म्हणजे 1, 2, इथं क्वेश्चनला 3 मार्क्स. ठीक आहे, हे क्वेश्चन तुमचा नंबरिंग आहे. कारण का तुम्हाला पूर्ण पाठ दाखवायचे. एसेन्शियल आणि ऍक्सेसरी होल लिहायला पूर्णपणे 1 मार्क, फ्लावर डायग्राम काढायला लेबलिंगला 2 मार्क. असे 3 मार्काचा पहिला क्वेश्चन लक्षात ठेवा. ठीक आहे, मी तुम्हाला मार्क्स कसे भेटतात ते पण सांगितलं.
ॲक्सेसरी इसेन्शियल होल याला 1 मार्क पूर्णपणे, याला हाफ मार्क, याला पूर्णपणे हाफ मार्क. 1 मार्क झाला दोघांचा. त्यानंतर फ्लावर्स डायग्राम काढायला 2 मार्क्स, म्हणजे पहिल्याला 3 मार्क झाले. ठीक आहे. याला 1 आणि याला 1, 4-5 मार्क असे असतात. ठीक आहे. पुढे बघा. तुम्हाला मला सांगा, हे कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला हा पाठ कळाला का फ्लावर्स डायग्रामचा? फ्लावर्स डायग्राम काढायची आणि पूर्णपणे या सगळ्या लेबलिंग जे आहेत, कोणतं अँड्रोसिम गायनोसिम ह्या लेबलिंग तुम्हाला द्यायचे आहे. याला केलं तर तुम्हाला 100% 3 मार्क भेटणार म्हणजे भेटणारच. काहीच अवघड नाही. डायग्राम प्रॉपर काढायची, लेबलिंग प्रॉपर करायची, मार्क्स आपल्याला भेटतात म्हणजे भेटतातच. ठीक आहे. इथे बघा तुम्हाला डायग्राम काढून दिलेली आहे. डायग्राम व्यवस्थित फॉर्मॅटिंग करा. डायग्रामला काही नाव द्या, कोणता पार्ट्स ऑफ फ्लॉवर. इथं 3.12 काही लिहायची गरज नाही. तुम्ही जी फिगर काढली असेल बुक्समध्ये, पेपरमध्ये, त्याप्रमाणे तुम्हाला नंबरिंग द्यायची. ठीक आहे. 1 काढली असेल, 2 काढली असेल, 3 काढली असेल किंवा इनिशियल नंबर दिला तरी चालतोय. काही अडचण येत नाही. ठीक आहे. महत्वाचं काय, ॲक्सेसरी गोल कोणते, इसेन्शियल गोल कोणते, दोघांची नावं लिहा प्रॉपर पद्धतीने. त्यानंतर फ्लॉवरचे डायग्राम काढा, जे की पूर्णपणे बॉक्स करून काढा. त्यानंतर पॉलिनेशन डेफिनेशन लिहायची. पॉलिनेशन म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला? थोडक्यात समजून सांगतो लगेच इथं. आता इथं अँथर आहे, म्हणजे अँड्रोशियम आहे. ठीक आहे. हा गायनोशियम आहे. ठीक आहे. म्हणजे हा आहे पूर्णपणे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, हा काय आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट झाडामधलं. ठीक आहे. आता हे याच्यामध्ये काय आता गॅमेट कोणतं राहतात? पोलन ग्रेन. कोणतं राहतात? पोलन ग्रेन जे आहेत. आता हे पोलन ग्रेन पूर्णपणे स्टिग्मावरती आले, यालाच काय म्हणतो आपण? पॉलिनेशन. मग डेफिनेशन काय आहे? ट्रान्सफर ऑफ द पोलन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. पोलन ग्रेन जे आहे पूर्णपणे अँथर पासून तर स्टिग्मा पर्यंत येतात. ह्याच प्रोसेसला काय म्हणतो आपण? पूर्णपणे पॉलिनेशन. मग पॉलिनेशन कोण करतं? मग जेवढे पण प्राणी वगैरे असतील तेवढे पॉलिनेशन करतात. कोणता? ॲनिमल्स जे आहेत, इन्सेक्ट जे आहेत. काय असेल? इन्सेक्ट म्हणजे काय? कीटक जे आहेत, कीटक सुद्धा काय करतात? पॉलिनेशन करत असतात. आता तुम्हाला ज्या पण कीटकांची नाव माहिती जे पॉलिनेशन करत असतील त्यांचं नाव लिहायचंय. म्हणजे झाडामधले जे परागकण जे आहे, कोणतं, ज्याला आपण पोलंग्रेम म्हणतो, पोलंग्रेम पूर्णपणे अँथरवरती किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट पर्यंत भेटवण्यासाठी जे पण काही एजंट काम करतील, ते इन्सेक्ट असू द्या, ॲनिमल असू द्या, त्याला काय म्हणतो आपण? पॉलिनेटिंग एजंट, जे पॉलिनेशन करण्यासाठी झाडाला मदत करतील. सिंपल सिंपल. बघू मग आपण त्याचा आन्सर बी आणि सी पुढे. बघ, बीच काय म्हणतो तुम्हाला? व्हॉट इज पॉलिनेशन? पॉलिनेशन काय? मग मी तुला सांगितलं पॉलिनेशन काय होतं? ट्रान्सफर ऑफ द पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. अँथर पासून पोलन ग्रेन पूर्णपणे स्टिग्मावरती पाठवणं, याला काय म्हणतो आपण? पॉलिनेशन. मग पॉलिनेशन 2 एजंट कोणकोणते? पहिला आहे वाइंड, दुसरा आहे इन्सेक्ट. आता वाइंड म्हणजे काय? हवा. इन्सेक्ट म्हणजे काय? कीटक जे आहेत. तुम्ही याच्यामध्ये असं जरी सांगितलं कोणतं? ॲनिमल्स अँड इन्सेक्ट, तरी पण ते 100% बरोबर असू शकतं. तुम्हाला इन्सेक्ट जर स्पेसिफिक नाव असेल तरी पण सांगा. तुम्ही इथं बटरफ्लाय जे आहेत ते सुद्धा लिहू शकता. बटरफ्लाय सुद्धा काय करतात? पॉलिनेशन करतात. काही काही इन्सेक्ट प्रॉपर जे माहित असेल तुम्हाला, ते इन्सेक्ट जे आहेत ते सुद्धा काय करतात? पॉलिनेशन करतात. म्हणजे ट्रान्सफर ऑफ द पोलन ग्रेन अँथर टू द स्टिग्मा. आणि पॉलिनेशनचे डेफिनेशन करेक्ट लिहिणं महत्वाचं आहे, किंवा त्यामध्ये ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा हे वाक्य खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या. तर नंतरच तुम्हाला ते 1 मार्क भेटेल, अदरवाईज भेटणार नाही. सोपं आहे खूप. फक्त लक्षात काय ठेवायचं? ट्रान्सफर ऑफ द पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा इज कॉल्ड एज अ पॉलिनेशन. संपलं. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. पुढचा क्वेश्चन बघा. 6 नंबरचा क्वेश्चन. ड्रॉ अ नीट लेवल डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अँड गिव्ह फंक्शन ऑफ ओव्हिडक्ट, ओव्हरी आणि युटरस. हा विचार तुम्हाला किती? जुलै 2022 ला. मला सांगा, तुम्ही ऑलरेडी ही पण डायग्राम काढली होती. डायग्राम काढायची. आता मला सांगा, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे आपल्या इथं? तुम्हाला डायग्राम काढली, 2 मार्क्स फिक्स असतात म्हणजे असतात. ठीक आहे. ड्रॉ नीट लेबल्ड डायग्राम फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अँड गिव्ह द फंक्शन ऑफ. याला 2 मार्क, त्यानंतर याला 1 मार्क, याला 1 मार्क आणि याला 1 मार्क. 2, 3, 4, 5 असे किती? 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. लक्षात ठेवा. डायग्राम नेहमी लेबलिंगला आणि ती पूर्णपणे ड्रॉ करायला, स्केचिंग करायला 2 मार्क्स फिक्स असतात. ठीक आहे. लक्षात द्यायचं. आता तुम्ही डायग्राम काढली, पहिला क्वेश्चन आपला पूर्ण झाला. कोणता? ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अँड गिव्ह फंक्शन ऑफ ओव्हिडक्ट, ओव्हरी आणि युटरस. लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा 6 नंबरचा क्वेश्चन लिहिणार किंवा तुमच्या पेपरमध्ये 1 किंवा 2 नंबरचा क्वेश्चन असणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर क्वेश्चन नंबर 4 असेल, क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्ही जर पहिला अटेम्प्ट करत असाल, तर तुम्ही क्वेश्चन नंबर 4 मधला पहिलं असं त्याचं मार्किंग करायचं असतं. जर तुम्ही क्वेश्चन नंबर 4 मध्ये लिहित असाल, तर क्वेश्चन नंबर 4 मधलं 2 द्यायचं. इथं असं
मुलं काही वेळ काय चूक करतात, क्वेश्चन नंबर पहिला अटेम्प्ट करतात, पण लेबलिंग कोणतं दुसऱ्याचं. अशा वेळेस तुम्हाला पेपरमध्ये मार्क भेटत नाही. तो क्वेश्चन बरोबर जर असला तर तुम्हाला 100% तो क्वेश्चन चूक देण्यात येतो. लक्षात ठेवा. तुम्ही जो क्वेश्चन अटेम्प्ट करता तोच क्वेश्चन पूर्णपणेचा नंबरिंग लिहायचा आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आता बघू पुढच्या स्टेजमध्ये आपण ओव्हिडक्ट, ओव्हरी आणि युटरस. बघा, ओव्हिडक्ट, ओव्हरी आणि युटरसचं फंक्शन काय? आता ओव्हिडक्ट काय काम करते, त्याला आपण फॉलोपियन ट्यूब म्हणतो. आता फॉलोपियन ट्यूब म्हणजे काय, ज्या ठिकाणी ओव्हरी असते. फॉर एक्झाम्पल आपण इथं म्हटलं ओव्हरी आहे. ओव्हरी ज्या ठिकाणी एक तयार होतो आपला कोणत्याही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मधली, ठीक आहे, तो एक पूर्णपणे वाहून नेण्यासाठी एक पोकळी असते, की कोणता जागा असते, त्याला म्हणतो आपण फॉलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्ट. मग त्याचं काम काय बघा, ओव्हिडक्ट कॅरीज द ओव्हम फ्रॉम ओव्हरी टू युटेरस. ज्या ठिकाणी पूर्णपणे ओव्हरी तयार होते, ओव्हरीची जागा असते, त्यांनी एक तयार होतो, तो एगला पूर्णपणे वाहून नेण्यासाठी काम करतोय. कशाचं काम आहे मग, ओव्हिडक्टचं काम बघा. फर्टिलायझेशन ऑफ ओव्हम बाय स्पर्म ऑकर्स इन द ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टमध्ये काय होतं, पूर्णपणे फर्टिलायझेशन होतं. कोणतं, स्पर्म इथपर्यंत आला, स्पर्मला पूर्णपणे इथे एक भेटला, इथे काय होतं, फर्टिलायझेशन होत असतं. कशाचं, पूर्णपणे मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह गॅमेट जे आहेत, कोणतं मेलमध्ये मेल गॅमेट तयार आली, फिमेलमध्ये फिमेल गॅमेट तयार आली, या दोघांचं जे पूर्णपणे एकत्र येणं जे आहे कुठे होतं, पूर्णपणे फॉलोपियन ट्यूब मध्ये. मग तुम्हाला दोन फंक्शन असतील, ठीक आहे. आता हे फंक्शन जे आहे तुम्हाला पहिलं आणि दुसरं एक फंक्शन तुम्हाला विचार करतोय, प्रत्येकाच फंक्शन विचारलंय. मग तुम्हाला हे दोन्ही पण फंक्शन लिहिणं महत्वाचं आहे. काय करतं, पूर्णपणे ओव्हिडक्ट कॅरीज द ओव्हम, ओव्हमला कॅरी करतो फ्रॉम द ओव्हरी टू युटरस पर्यंत. आता युटरस म्हणजे काय, आपली गर्भपेशी आहे, ठीक आहे, गर्भपेशी ज्या ठिकाणी पूर्णपणे मूल वाढतं युटरस पर्यंत येण्यासाठी, ठीक आहे, ओव्हिडक्ट काम करते. दुसरं कोणतं, फर्टिलायझेशन घडवून आणते पूर्णपणे कशामध्ये, ओव्हिडक्ट मध्ये, हे तुम्हाला लिहायचं. त्यानंतर ओव्हरी. आता ओव्हरीचं फंक्शन काय बघा, ओव्हरी प्रोड्यूस द फिमेल गॅमेट्स ओव्हा. कोणता, त्याला ओव्हा म्हणतो आपण किंवा ओव्हम्स म्हणतो, ओव्हम किंवा तुम्ही म्हणा एग जे आहे, कोणतं एग म्हणजे जे अंड तयार होतं, ओव्हरी. हा, ओव्हरी प्रोड्यूस द फिमेल गॅमेट्स, कोणता, ओव्हा, त्याला आपण एग म्हणतो. तुम्हाला एग ओव्हम जे आहेत एकच आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर इट ऑल्सो सिक्रेट फिमेल हार्मोन एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आता हे दोन प्रकारचे हार्मोन सिक्रेट करतं, कोणकोणतं, ओव्हरी जे आहेत, एस्ट्रोजन आणि कोणतं, प्रोजेस्टेरॉन. हे शब्द महत्वाचं आहे. आणि राहिलं कोणतं, युटरस. आता मी ऑलरेडी तुम्हाला युटरस काम सांगितलं, कोणतं, गर्भपेशीमध्ये मूल वाढण्यासाठी जी जागा असते त्याला काय आपण युटरस म्हणतो. युटरस इन द इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ, एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन होतं. आता बघा, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. आता इथं स्पर्म आहे, फिमेल गॅमेट कोणतं, एग आहे. एग आणि स्पर्म भेटल्यानंतर जे काही तयार होतं त्याला काय म्हणतो आपण, झायगोट. ठीक आहे. आता हा झायगोट पूर्णपणे युटरस मध्ये गेला. युटरस मध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी काय होतो, एम्ब्रिओ फॉर्म होतो. काय होतो, एम्ब्रिओ फॉर्म. आणि त्याच एम्ब्रिओ पूर्णपणे इम्प्लांटेशन करण्यासाठी युटेरस म्हणजे गर्भपेशी खूप महत्वाचे असते. ठीक आहे. डेव्हलपमेंट ऑफ नरिशमेंट ऑफ फोएटस. फोएटस म्हणजे काय, लहान बाळ असते. लहान बाळाचा गर्भ पूर्णपणे वाढवण्यासाठी जी काही जागा असते ती कोणती असते, युटरसची जागा असते. कोण जागा असते, युटरसची. हे शब्द खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तुम्ही अगोदर स्क्रीनशॉट घेऊन टाकला असेल किंवा बाहेर पाठीमागे परत जाऊन तो स्क्रीनशॉट घेऊन टाका जर तुम्हाला याचा अर्थ माहित नसेल तर. ठीक आहे. खूप सोपा क्वेश्चन होता. कळलं आपल्याला ओव्हरडेटचं काम काय, ओव्हरीचं काम काय आणि युटरसचं काम काय. ठीक आहे. पुढे बघा क्वेश्चन. आपला क्वेश्चन नंबर 7, याच्यामध्ये आपला 8 क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये आपला 7वा क्वेश्चन सुरू आहे. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. क्वेश्चन 7 बघा, खूप सोपं विचारलाय, ऑलरेडी जो आपण अटेंड केलेला आहे. विथ द हेल्प ऑफ नीट लेबल डायग्राम राईट इन 3 पार्ट्स ऑफ इनसाइड द फ्लावर. तुम्ही डायग्राम काढा. कोणता डायग्रामला परत 2 मार्क्स. ठीक आहे. डायग्राम आणि लेबलिंगला 3 पार्ट्स तुम्हाला लेबल करायचे. मग पहिल्याला 1 मार्क, दुसऱ्याला 2 मार्क, तिसऱ्याला पूर्णपणे 3 मार्क. ठीक आहे. हे तुम्हाला डायग्राम चाललेली पण बघा. स्टिग्मा हा जो पार्ट आहे, पहिले तुम्ही डायग्राम काढली, तुम्हाला 2 मार्क्स भेटले. प्रॉपर डायग्राम काढायचे. आता हे तुम्हाला 3 पॉईंट लिहायची गरज नाही, फक्त फिगर इंडिकेट करायचे. त्यानंतर पूर्णपणे तुम्हाला डायग्राम इंडिकेट करायचे आणि पुढं प्लांट्स ऑफ फ्लॉवर नाव घ्यायचे. ठीक आहे. डायग्राम काढली प्रॉपर करोला, त्यानंतर कोणतं, तुम्ही अँड्रोशियम गायनोशियम लेबलिंग दिली, प्रॉपर येते. ठीक आहे. आता कॅलिक्स आणि करोला बघा, हा ग्रीन कलरचा पार्ट आहे. ठीक आहे. आणि थोडासा हा कलरफुल पार्ट आहे.
आता कॅलिक्स आणि करोला, आता हे पेटल आणि सेपल नावलेज तुम्हाला गरज नाही जर लक्षात राहत नसेल तर. पण महत्व कोणते, कॅलिक्स आणि करोला हे नाव महत्वाचं आहे. आता हा कॅलिक्स कसा असतो, ग्रीन कलरचा पार्ट असतो. कसा असतो, ग्रीन कलरचा पार्ट असतो. त्यानंतर करोला कसा असतो, कलरफुल पार्ट असतो. कसा असतो, कलरफुल पार्ट असतो. हा कोणता, ग्रीन कलरचा, आणि हा कलरफुल पार्ट असतो. आता हा कलरफुल पार्ट कशासाठी असतो बाळांचे, पूर्णपणे इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी. कशाला, इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी. जर मला सांगितलं इन्सेक्ट जर जाण्याचे पूर्णपणे पाकळ्या बघितल्या, याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये पाकळ्या सुद्धा म्हणतो. हा ग्रीन कलरचा पार्ट जो आहे त्याला सपोर्टिंगला असतो. जोपर्यंत झाडाचा फ्लावर अट्रॅक्टिव्ह दिसत नाही, ब्युटिफुल दिसत नाही, तोपर्यंत इन्सेक्ट त्या झाडापर्यंत येतील कशाला, हा पण महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळे याचा रोल कोणता, करोनाचा आहे. स्टिग्माच तुम्हाला लावलेलं आहे. स्टिग्मा म्हणजे काय बघा, ज्या ठिकाणी पुलंग पूर्णपणे अटॅच होतात कशाला, फ्लावरला, याला काय म्हणतो आपण, स्टिग्मा असं म्हणतो. मग स्टिग्मा, स्टाईल आणि ओरी कोणते, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ची पार्ट आहे, ज्याला आपण गायनोशियम म्हणतो एकत्रितरित्या. म्हणजे स्टिग्मा, स्टाईल आणि ओरीला आपण इतर काय म्हणतो, गायनोशियम. ठीक आहे. आता बघा, स्टिग्मा काय, इट इज अपर मोस्ट स्टिकी पार्ट ऑफ गायनोशियम विच रिसीव्ह पोलन ग्रेन. मग याचं काम काय पूर्णपणे, स्टिग्माचं पोलन ग्रेन रिसीव्ह करणे. आता पोलन ग्रेन काय असतात, पोलन ग्रेन असतात पूर्णपणे मेल रिप्रोडक्टिव्ह गॅमेट. गॅमेट म्हणजे काय, पूर्णपणे जन्म केला होता आपण. ठीक आहे. गॅमेट म्हणजे कोणता, बघा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये एक गॅमेट तयार होत असतो, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम काय होतो, दुसरा गॅमेट तयार होत असतो. जोपर्यंत मेल गॅमेट एक दुसरा फिमेल गॅमेट जोपर्यंत एकत्र येत नाही, तोपर्यंत नवीन सीड जे आहेत त्याची निर्मिती होत नाही, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग बघा, इट इज अ स्टाईल म्हणजे काय, आता हा स्टाईलचा पार्ट आहे मोठा. इट इज इलॉंगेटेड ट्युब्युलर स्ट्रक्चर दॅट कोणता, कनेक्ट स्टिग्मा विथ ओरी. स्टिग्माला आणि ओरीला, हा जो ओरीचा पार्ट आहे या दोन्ही पार्टला कनेक्ट करण्याचं काम करतो. इव्हन स्टिग्मा मध्ये जो पार्ट आहे, कोणता स्टाईलचा पार्ट आहे, पोलन ग्रेन पर्यंत आल्यानंतर पोलन ग्रेनला वाहून देण्यासाठी हा पार्ट महत्वाचा असतो. तुम्ही हे जर लिहिलं तरी पण तुम्हाला मार्क्स भेटतील. त्यानंतर ओरीचा पार्ट, इट इज अ बेसल सोलम पार्ट. कोणता, बेसल म्हणजे बेसला आहे, सोलम पार्ट आहे थोडासा, व्हाईट थोडा पार्ट आहे. कोणता, ऑर्गॅनिझम विच कंटेन ओव्हल्स. त्याच्यामध्ये काय असतात, ओव्हल्स वगैरे असतात, हे तुम्हाला म्हटले. एकदम सोपं पार्ट आहे. काय बघितलं आपण पहिल्यांदा, डायग्राम काढायची. डायग्रामला 2 मार्क्स पूर्णपणे तुम्ही लेबलिंग दिली, त्या लेबलिंगचे 2 मार्क्स त्याच्यामध्ये काउंट होतात. त्यानंतर स्टिग्मा, स्टाईल आणि ओरी या तिघांना 1-1 मार्क्स आहेत. ठीक आहे. असे तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला आहे. असे एकूण तुम्हाला 5 मार्कचा क्वेश्चन आहे. आता आपला लास्ट क्वेश्चन जो आहे तो बघा, हा तुम्हाला विचारला आहे 2019ला. आता हा क्वेश्चन खूप सोपा विचारला गेला. पहिल्यांदा असा क्वेश्चन पडला, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि फ्लावर सोडून आपल्याला वेळेला क्वेश्चन विचारला गेला होता. कोणता, 2019ला. आणि बघा, हा 2021ला गेल्यानंतर 2025ला याच्यावरती क्वेश्चन नव्हता. कोणता, या चॅप्टरवरती. मग आता तुम्हाला 26ला 100% या चॅप्टरवरती क्वेश्चन याची शक्यता आहे. 100% काय म्हणतोय, कारण का मागच्या वेळेस एन्व्हायरमेंटला आपल्याला प्राधान्य दिलं होतं. आता जर एन्व्हायरमेंटला परत प्राधान्य दिलं तर आपलं येणार नाही या चॅप्टरवर क्वेश्चन. पण एन्व्हायरमेंटला प्राधान्य जर दिलं नाही, क्वेश्चन पेपर जर वेगळी बनली, 100% या चॅप्टर क्वेश्चन यांची शक्यता आहे फर्स्ट वाईज. त्यामुळे कोणताही पण क्वेश्चन पडेल, आपण पूर्णपणे प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. कारण 5 मार्कच्या क्वेश्चनच्या भेटीसाठी हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. आपला बस याच्यामध्ये सुद्धा 5 मार्क क्वेश्चन नव्हता पहिल्या चॅप्टरमध्ये, दुसऱ्यामध्ये पण नव्हता. आता हा तिसऱ्यामध्ये 5 मार्कचे क्वेश्चन आले. 4 मध्ये पण आपल्याला 5 मार्कचे क्वेश्चन वगैरे आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये 5 मार्कचे क्वेश्चन आपल्याला दिलेले आहे, आणि ह्या चॅप्टरच्या वेटेज की तुम्हाला जवळपास 6-7 मार्काचे वेटेज आहे. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं. बघा, पहिले काय म्हणतो मला, जेंडर ऑफ चाइल्ड डिटरमाइन बाय द मेल पार्टनर ऑफ कपल, ड्रॉ डायग्राम एक्सप्लेनिंग द अबव स्टेटमेंट. क्वेश्चन विचारला काय म्हणतो मला, फक्त जेंडर डिटरमाइन जे असतं म्हणजे मुलगा होणार किंवा मुलगी होणार, हे मेल पार्टनर डिपेंड असतं. हे पूर्णपणे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही डायग्राम काढा आणि एक्सप्लेनेशन द्या. हा पहिला क्वेश्चन. बघा, प्रिपेअर अ स्लोगन फॉर कॅम्पेन अगेन्स्ट द फिमेल फुटिसाइड. कॅम्पेन म्हणजे काय, आपण ज्यांच्यावरती करतो, मुलगी वाचवा, देश वाढवा, किंवा मुलीला सेव्ह करा, गर्भपात कमी करा, असे जे स्लोगन आहे. ठीक आहे. घोषणा ज्या आहेत, आपल्या घोषणा लिहायच्या. त्यानंतर इन द फॉलोइंग फिगर एक्सप्लेन न्यू फंगल कॉलनीज ऑफ म्युकर फॉर्म. कोणते, इन द फॉलोइंग फिगर एक्सप्लेन हाऊ. हाऊ म्हणजे काय, कसं काय पूर्णपणे फंगल कॉलनी जी आहेत ती डेव्हलप होत चालली, म्युकर फॉर्म झाले. आता या फंगसचं नाव काय, म्युकर आहे. ठीक आहे. फंगसचं नाव आहे. आयडेंटिफाय द स्टेट अँड टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन रिप्रेझेंटेड इन द अबव फिगर. आता याच्यामध्ये रिप्रोडक्शनचा टाइप्स कोणता आहे तो विचारलाय तुम्हाला, आयडेंटिफाय करायचं, यांचं नाव लिहायचं. मग पहिल्या क्वेश्चन पासून आपण लिहायला सुरुवात करू.
बघा, तुमच्या बुक्समध्ये डायग्राम दिलेली. आता हे दोन्ही पण डायग्राम तुम्हाला काढण्याची गरज नाही, फिगर काढण्याची. पण तुम्ही इथं नाव दिलं पूर्णपणे मेल, काय नाव द्या पूर्णपणे मेल, इकडे नाव द्या पूर्णपणे फिमेल असं नाव द्या. त्यानंतर हे पूर्णपणे स्पर्म मेलचे गॅमेट जे आहेत, त्यानंतर फिमेलचे गॅमेट कोणते ओसाइड जे आहेत ते दाखवा. मेलमध्ये कोणते क्रोमोझोम असतात 22+X, 22+Y, 22+X फिमेलमध्ये असतात. आणि जर 22+X आणि महिलांकडून 22+X आले काय होतो मुलगी तयार होते. आणि पूर्णपणे पुरुषाकडून 22+Y आणि महिलांकडून 22+X आले काय होतं मुलगा तयार होतो. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय करायचं तुम्ही पहिल्यांदा लिहायचं तुम्ही इथं मेल लिहिलं, फिमेल लिहिलं. आता हे तुम्हाला माहित ना 22+X काय असतं 22+Y असतं. नसेल माहित तर मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, तरी पण मी तुम्हाला एकदा सांगून देतोच. बघा, 22+X का असं काय राहतं 22+Y काय असतं त्यासाठी आपल्याला हिस्ट्री मध्ये जावं लागतं. बघा, ह्युमन मेलमध्ये आणि ह्युमन फिमेलमध्ये मेलकडे असतात आपल्या प्रत्येक सेलमध्ये 46 क्रोमोझोम, फिमेलकडे प्रत्येक सेलमध्ये किती असतात 46 क्रोमोझोम. म्हणजे महिलांकडे 46, पुरुषांकडे 46 क्रोमोझोम असतात. पण ऍट द टाइम ऑफ रिप्रोडक्शन आपले जे 46 क्रोमोझोम आहेत, कोणता 46 क्रोमोझोमची अर्धी संख्या होत असते. म्हणजे किती 23 क्रोमोझोम आणि 23 क्रोमोझोम. आता बघा, आपल्याकडे जे क्रोमोझोम असतात 46 जे आहेत, त्या 46 क्रोमोझोम मध्ये जवळपास 44 क्रोमोझोम असतात कोणाचे ऑटोसोमचे आणि 2 कोणते असतात सेक्स क्रोमोझोम. तसे हे कोणतं मेल मध्ये, तसं फिमेल मध्ये कोणतं 44 प्लस काय आहे ऑटोसोम्स आहे ना एक सेक्स काय आहे सेक्स क्रोमोझोम आहे. आता ऑटोसोम म्हणजे काय, जे पूर्णपणे आपल्या शरीराचं बॉडीचे फॅक्टर जे आहेत त्याच्यावर डिपेंड असतात या 44 वरती. आता मला सांगा, जर प्रत्येकाचे जर अर्धे होत आहे, ठीक आहे, आता मला सांगा 44 अर्धे झाले आपले 22, त्याले 22 दुणे 44, 22 हाफ झाले प्लस सेक्स क्रोमोझोम पण काय होतील पूर्णपणे हाफ होतील. म्हणजे 22+X हे मेल मधलं, ठीक, प्लस 22+Y हे मेल मधलं, ठीक आहे, क्रोमोझोम हाफ होतील. या साईडला तुम्ही काय होतील 22+X आणि 22+X हे काय होईल पूर्णपणे हाफ होईल. आता 22+X हे घेतलं काय आणि 2+X घेतलं काय, हे काय दोन्ही सारखेच कोणते सेक्स क्रोमोझोम. त्यामुळे तुम्हाला दिले कोणता 22+X 22+Y. कारण मेलकडे काय असतं पूर्णपणे दोन डिफरंट क्रोमोझोम असतात, कोणकोणते X आणि Y. पण महिलांकडे किती असतात 22+X एवढाच क्रोमोझोम असतो. ठीक आहे, तुम्हाला 22+X पण झाले परत 22+X झाले, ही गोष्ट एकच. आणि लक्षात काय ठेवायचं, जर एक्स क्रोमोझोम आणि एक्स क्रोमोझोम एकत्र आली काय तयार होतं महिला तयार होत असते. म्हणजे काय मुलगी तयार होत असते. आणि 22+X आणि 22+Y जर एकत्र आले काय होतं मुलगा तयार होत असतो. आणि हेच तुम्हाला काही स्टेटमेंट सांगायचे. ठीक आहे, एकदम सोपं आहे. डायग्राम मध्ये या गोष्टी चूक करू नका. डायग्राम कोणता पुरुष आणि स्त्रीचे डायग्राम पडत बसू नका. फक्त नाव द्या मेल आणि फिमेल. तर तुम्ही सुरुवातीला कोणता एफ पासून स्पर्म कोणता पूर्णपणे फिमेल गॅमेटचे ओसाइड्स असं जर लिहिलं तरी चालेल. तुम्हाला कोणताही पूर्णपणे डायग्राम काढायला वेळ घालवत बसू नका. पुढे बघा, आता बी नंबरचा बघा. प्रिपेअर अ स्लोगन फॉर कॅम्पेनिंग अगेन्स्ट द फिमेल पोइसाइड. तुम्हाला किती लिहायचं फक्त एकच स्लोगन आहे. 1 मार्क्सला एक स्लोगन तुम्हाला लिहायचंय फक्त. आता मी जवळपास तुम्हाला किती 6 स्लोगन दिले. आता 6 स्लोगन पैकी तुम्हाला जे स्लोगन सोपं वाटत असेल ते स्लोगन आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पहिलं स्लोगन बघा, सेव्ह द गर्ल चाइल्ड सेव्ह द नेशन. म्हणजे गर्ल चाइल्डला सेव्ह करा, नेशनला सेव्ह करा असा अर्थ. असे तुम्हाला बघितलेले सेव्ह द गर्ल चाइल्ड सेव्ह द फ्युचर. गर्ल चाइल्डला सेव्ह करा, फ्युचर सेव्ह करा. लेट हर लाईव्ह कोणता तिला वाचवा पूर्णपणे. लेट हर शाईन कोणतं शाईन म्हणजे काय आपल्या जिंदगीमध्ये चमक वगैरे आणा. ठीक आहे, आता तसं डॉटर इज अ नॉट बर्डन म्हणजे काय मुलगी ही बोज नाही. ठीक आहे, शी इज ब्लेसिंग म्हणजे ती काय आपल्याला दुवा देणारी आहे, आशीर्वाद देणारी आहे. स्टॉप फिमेल पोइटिसाइड गिव्ह गर्ल्स टू राईट टू लाईफ आहे. म्हणजे फिमेल पोइटिसाइड जे आहेत तिला वाचवा, त्याचा गर्भपात करू नका. कोणता पूर्णपणे मुलीला वाचवा असा अर्थ होतो. एज्युकेट गर्ल्स एम्पॉवर द नेशन. आता हे तुम्हाला काय गर्ल्स एज्युकेट करा, त्यांना शिकवा आणि नेशनला आपलं एम्पॉवर करा, प्रबळ बनवा, सक्षम बनवा असा अर्थ होतो. तुम्हाला याच्यापैकी कोणताही एक स्लोगन लिहायचा, सगळे स्लोगन लिहायचे नाही, हे पण लक्षात घ्या. बिकॉज तुम्हाला ते स्लोगन तुमच्याकडे असावे यासाठी तुम्हाला जवळपास 6 स्लोगन दिले. 6 स्लोगन पैकी तुम्हाला कोणताही एक सोपा वाटत असेल तो तुम्हाला स्लोगन लिहायचा आहे. फिमेल फोर्टिसाइड संदर्भात कोणता मुलींचा गर्भपात होऊ नये यासाठी. बऱ्यापैकी माणसं मुलींचा गर्भपात करायच्या पर्यंत आता एवढे करत नाही. आता एक मुलीचे असल्याप्रमाणे माणसं त्यांना आणण्याला समजतात. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बघा आता सी आणि डी क्वेश्चन राहिला आपला.
इन द फॉलोइंग फिगर एक्सप्लेन हाऊ नी फंगल कॉलनीज ऑफ म्युकर आर फॉर्म. आता आपल्याला डायग्राम दाखवली होती, त्या डायग्राम मध्ये फंगल कॉलनी कशी फॉर्म होते हे तुम्हाला लिहायचं. आता हा क्वेश्चन सुद्धा किती पोरांनो 1 मार्कला आहे. किती? 1 मार्कला. आता 1 मार्क्स किती लिहायचं जास्त असं 2 ओळी लिहायची तुम्हाला, ठीक आहे. जास्त ओळी लिहायच्या नाही. आता आपल्याला किती लिहायचं आहे? 2 ओळी. आपल्याला किती मार्क पडायचे? 1 मार्क्स पडायचा आहे त्या क्वेश्चन मध्ये, ठीक आहे. जर तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेनेशन देता येत नसेल, तुम्ही 3 ओळी जरी लिहिल्या तरी चालेल. आता काय होतं बघा, म्युकर प्रोड्यूस बाय द स्पोर फॉर्मेशन. ते कसं होतं? स्पोर फॉर्मेशन दिलं होतं. आपलं विचारलं काय? फंगल कॉलनी कशी फॉर्म होते? मग कशी होती? स्पोर फॉर्मेशन पूर्णपणे फॉर्म होते, ठीक आहे. म्युकर फॉर्म होतं. स्पोर आर प्रोड्यूस इनसाइड द स्पोरेंजियम. आता तुम्हाला असं दाखवलं बघा, हा पूर्णपणे हा वरचा स्पोरेंजियम आहे. इथे काय होतं? पूर्णपणे स्पोर फॉर्मेशन होत असतं बघा. वेन स्पोरेंजियम ब्रश म्हणजे काय? हा फुटतो पूर्णपणे. म्हणजे हा स्पोरेंजियम पूर्णपणे फुटले, हे स्पोर काय करतात? बाहेर पडतात. काय करणार ते? बाहेर पडणार आहे. बाहेर पडली काय होते? नवीन फंगल कॉलनी जी आहे ती काय होते? ग्रोथ असते. मग तुम्ही ह्या 4 सेंटेन्सचं कोणता 5 सेंटेन्सचं 2 सेंटेन्स मध्ये प्रॉपर करा. कसं? स्पोर फॉर्मेशन पूर्णपणे ही म्युकर वाढते. कोणता? हे ब्रश झालं, स्पोर कुठं रिलीज होतात. रिलीज झाले पूर्णपणे नवीन फंगल कॉलनी जी आहेत ती तयार होत असते. जर तुम्हाला माझा स्पीड जास्त होत असेल तर तो स्पीड कमी करून ती व्हिडिओ ऐका, प्रॉपर लक्ष देऊन ऐका, ठीक आहे. त्यानंतर बघा, आयडेंटिफाय अँड स्टेट द टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन रिप्रेझेंटेड इन द अबोव्ह फिगर. त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन कोणते विचारले बघा, ते आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि मोड कोणतं मित्र आपली स्पोर फॉर्मेशन, जे की ऑलरेडी आपण इथं उत्तर लिहिलं होतं. हे आणि ते जवळपास सारखे, म्हणजे आपलं विचारलं स्पेसिफिक होतं, त्यामुळे स्पेसिफिक लिहायचं आपण, ठीक आहे. स्पेसिफिक लिहिण्याला 5व्या क्वेश्चन मध्ये खूप मार्क्स असतात. जरी तुम्हाला तो क्वेश्चन 5 मार्कला विचारला असेल तरी पण आपल्याला पॉईंट वर जर लिहिलं 100% फुल मार्क्स भेटत असतात, ठीक आहे. आता आपण आतापर्यंत कोणता चॅप्टर फर्स्ट जो की आहे चॅप्टर पार्ट फर्स्ट मधला चॅप्टर फर्स्ट, चॅप्टर सेकंड आणि चॅप्टर थर्ड जो आहेत, या सगळ्यांची मी पीओ आतापर्यंत टाकले आहे. तुम्ही आपल्या प्लेलिस्टला ते चेक करू शकता. मी आतापर्यंत चॅप्टर फर्स्ट मधले 1 मार्क्स, 2 मार्क्स, 3 मार्क क्वेश्चन, कारण 5 मार्कचे क्वेश्चन आपल्या चॅप्टर फर्स्ट मध्ये नाही. त्या चॅप्टर मध्ये सेकंड मध्ये तेच 1 मार्क्स, 2 मार्क्स, 3 मार्क क्वेश्चन जे आहेत ते पण 5 मार्कचे क्वेश्चन आपल्या चॅप्टर 2 मध्ये नाहीये. आणि चॅप्टर नंबर 3 मधले 1 मार्क्स, 2 मार्क्स, 3 मार्क्स आणि 5 मार्क्स क्वेश्चन हे पण मी पूर्ण टाकले आहेत. आता 1 मार्क्स, 2 मार्क्स, 3 मार्क्स क्वेश्चन जे आहेत यांचे व्हिडिओ आपल्या सेपरेट पण आहे आणि 1, 2, 3, 5 हे व्हिडिओ आपल्याला कंबाईन सुद्धा आहे. तुम्हाला टाइम कमी असेल तरी पण तुम्ही कंबाईन व्हिडिओ बघा. 1-2 मार्क्स व्हिडिओ नाही बघितले तरी चालतील. कंबाईन व्हिडिओ जरी बघितले, तुम्हाला कंबाईन व्हिडिओमध्ये सगळे ए टू झेड क्वेश्चन जे आहेत तुम्हाला दिलेले आहे. जी व्हिडिओची लेंथ जास्त असेल ती व्हिडिओ पूर्णपणे प्रॉपर बघा. तुम्हाला 1, 2, 3, 5 चे क्वेश्चन पूर्णपणे भेटतील. आणि जर तुम्हाला टाइम कमी असेल तर तुम्हाला जी व्हिडिओ भेटेल कोणता 1 मार्क्स, 2 मार्क्स, 3 मार्क्स, ऑलरेडी तुमचा 5 मार्क्सचा अभ्यास झाला असेल, तुम्ही 3 मार्क्सचे बघा. 3 मध्ये झाला पूर्णपणे, 2 मार्क्सचे बघा. आणि जर 1 मध्ये झालं पूर्णपणे, व्हिडिओ जे आहेत 2x स्पीडवरती पूर्णपणे प्रॉपर क्वेश्चन बघा. त्यांचे आन्सर काय आपण जो अभ्यास केलाय त्याच्यावरती आपल्याला पटपट आन्सर देतात. हे पण तुम्ही ट्राय करा. आणि पेपरच्या आदल्या दिवशी जर तुम्ही ही व्हिडिओ बघितले असेल तर 100% तुम्हाला पेपरमध्ये या व्हिडिओचा फायदा होणार आहे. आणि तुम्ही जर अगोदर बघितली तरी पण तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेनेशन देण्यासाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णपणे व्हिडिओ बघा. तुम्हाला मी ऑप्शन दिले कोणता 3 मार्क्ससाठी कोणते, त्यानंतर 2 मार्क्ससाठी कोणती व्हिडिओ बघायची. आणि तुम्हाला पहिले जो थंबनेल दिलेला आहे ते थंबनेल तुम्हाला 1, 2, 3 मार्क्स क्वेश्चन कोणकोणते ऍड केले हे पण तुम्हाला दिलेले आहे. त्यामुळे ते प्रॉपर बघा, ठीक आहे. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.